अमरावतीतून एक गंभीर आणि संवेदनशील बातमी समोर येते आहे। पैशाचे आमिष दाखवून एका कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अमरावती ग्रामीण पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। ही घटना वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे प्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावात ही घटना घडली आहे। या प्रकरणी लक्ष्मण देवीदास शेंडे राहणं शिंगोरी तालुका वरुड जिल्हा अमरावती यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार शिंगोरी गावातील रहिवासी रितेश शंकरराव बोंद्रे यांच्या घरी 5 ते 6 अनोळखी व्यक्ती आल्याची माहिती मिळाली। रितेश बोंद्रे यांच्या घरासमोर मंडप टाकण्यात आला होता। तक्रारदार मंडपात गेले असता तिथे एक अनोळखी व्यक्ती पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करून ख्रिश्चन धर्माबाबत माहिती देत होती। तसेच पैशाचे आमिष दाखवून गावकऱ्यांना धर्मांतरासाठी प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन बेनोडा येथे गुन्हा क्रमांक 241/25 कलम 299 302 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीची गंभीर दखल घेत बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। सखोल चौकशी करत मुख्य आरोपी रितेश बोंद्रे याला पोलीस स्टेशन मध्ये आणून विचारपूस करण्यात आली। चौकशी दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये आनंद कुमार बेंजामिन करी, सुधीर विल्यम जॉन विल्यम, विक्रम गोपाल सांडे आणि 4 महिलांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले। आरोपींच्या जबाबावरून सर्व 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस करत आहेत। सध्या परिसरात शांतता असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। तसेच कोणताही संशयास्पद किंवा अनुचित प्रकार नजरेस आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले।